सदर महिलेच्या घराबाहेर महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या महिलेच्या भावाला आणि बहिणीला देखील संपर्क केला जातोय, मात्र पोलिसांनीच योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका नातलगांनी मांडलेली आहे। सध्या ही महिला दरवाजा बंद करून घरामध्ये आहे। दरवाजा ठोठावल्यास कोणतीही प्रतिक्रिया ती महिला देत नाहीये अशी देखील माहिती समोर आली आहे। मनुश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनुश्री, ही महिला सध्या घरामध्ये आहे असं कळतंय, काय अपडेट्स आहेत? सदर महिला ही दादर या परिसरात सदर बिल्डिंगमध्ये अगदी तिच्या जन्मापासून राहते। गेली अनेक वर्ष याच ठिकाणी तिचं वास्तव्य आहे। त्याच्यामुळे सोसायटीच्या इतर रहिवाशांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत, त्या फारशा सकारात्मक नाहीयेत। कारण सोसायटीचे चेअरमन असतील किंवा या ठिकाणचे स्थानिक पोलीस पदाधिकारी असतील, यांनी सुद्धा वारंवार सदर महिलेच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन बाहेर जी काही तोडफोड करण्याचा प्रयत्न या सदर महिलेने केला, त्यानंतर सुद्धा पोलिसांनी या नातेवाईकांना संपर्क केला, भावा बहिणीला संपर्क केला असता त्यांच्याकडनं ही प्रतिक्रिया मिळाली की पोलिसांनी आता काय ती भूमिका घ्यावी आणि योग्य कारवाई या संदर्भाने करावी। त्यामुळे नातेवाईकांनी सुद्धा ही जबाबदारी पोलीस प्रशासनावरच सोपवलेली आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी सध्याच्या घडीला या महिलेच्या घराबाहेर महिला पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावलेला आहे। थोड्याच वेळात समुपदेशकांना सुद्धा कदाचित बोलवलं जाईल आणि समुपदेशकाच्या माध्यमातून या महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल। मात्र ही महिला सध्या दार बंद करून बसलेली आहे। वाजवलेल्या बेलला किंवा दार ठोठवल्यानंतरही ती कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीये। त्यामुळे या महिलेच्या संरक्षणासाठी सध्या तिच्या घराबाहेरून गर्दी कमी करावी असं आवाहन सुद्धा आता पोलीस पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे सध्या या महिलेच्या घराबाहेरून आता केवळ महिला पोलिसांचा बंदोबस्त आहे। समुपदेशक थोड्याच वेळात या महिलेच्या घराबाहेर पोहोचतील आणि कदाचित तिच्याशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल। निश्चितच धन्यवाद मनुश्री या सविस्तर माहितीसाठी।